सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरातील हॉटेल सनन ते साक्री रोड बायपास या मार्गावर सुरू असलेल्या अजब रस्ते कामावर शिंदेच्या शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत आज थेट रस्त्याचे सुरू असलेले काम बंद पाडले। शिवसेनेचे महानगर प्रमुख संजय वाल्हे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धडक देत प्रशासनाला धारेवर धरले। रस्त्याच्या मधोमध यमसदृश्य विजेचे खांब उभे असताना रस्त्याचे काम सुरू करणे म्हणजे वाहतूक अपघातांना आमंत्रण देण्यासारखे असे म्हणत प्रथम हे खांब हटवा मगच कामाला सुरुवात करा अशी ठाम मागणी शिवसेनेने केली आहे। या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पाटील, उपअभियंता झालटे, वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता जोशी या रस्ता कामाच्या ठिकाणी बोलविण्यात आले। प्रसंगी त्यांना संजय वाल्हे रस्त्याच्या या अजब कामाबाबत ज्या विचारात थारेवर धरले, लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत काम चालू देणार नाही अशी भूमिका यावेळी शिवसेनेचे संजय वाल्हे यांनी घेतली आहे। त्यानंतर अधिकाऱ्यांनी संजय वाल्हे यांच्यासह कार्यकर्त्यांची समजूत काढत त्यांना लेखी आश्वासन देण्याचे मान्य केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। सनन हॉटेल तर साक्री रोड बायपास पर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या ठिकाणी रस्त्याचं काम चालू आहे। आपण बघतोय की रस्त्याचं काम हे शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलं आहे, परंतु जे महावितरण कंपनीचे जे MSCBचे जे पोल आहेत हे सगळे रस्त्यामध्ये आहेत। इथून तुम्ही बायपास पासून तर जेखले टाकरेपर्यंत या रस्त्याचं देखील मागे काम झालं होतं। त्याचे देखील जे पोल होते ते तसेच होते आणि त्याच धर्तीवर सनन हॉटेल पासून आता नवीन रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे आणि याच्यावर हा महावितरण कंपनीचे MSCBचे जे पोल आहे हे तशीच्या तसे आहे। पत्रकार बंधूंना आपण या ठिकाणी बघतात की रस्त्याचं काम करत असताना या रस्त्यांच्या मधोमध हे मोठे मोठे पोल या ठिकाणी रस्ता पूर्ण होत असताना याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये हे अपघात होतील आणि अपघात झाल्यावर जर जीवितहानी झाली तर याला सार्वजनिक बांधकाम विभाग, वितरण कंपनी आणि ठेकेदार यांची ही पूर्ण जबाबदारी असेल। या ठिकाणी नागरिकांनी काल शिवसेनेच्या ऑफिसला फोन केले, समक्ष येऊन भेटले की ज्या पद्धतीने साक्री रोडला काम होत आहे आणि ते रस्त्याचे जे पोल आहे हे जर हटवले नाही तर शिवसेनेसोबत जे साक्री रोडचे जे नागरिक असतील ते देखील भविष्यामध्ये या ठिकाणी या प्रशासनाच्या या अधीक्षक अभियंत्याच्या दालनामध्ये घुसून जा विचारल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही। आम्ही शिवसेनेच्या वतीने मागणी आहे की तात्काळ हे जे रस्त्यावरचे पोल आहे हे हटवले पाहिजे आणि काम जे आहे तात्काळ या ठिकाणी बंद केलं पाहिजे। आता पुढे काम चालू आहे, आम्ही शिवसेने सगळे पदाधिकारी त्या ठिकाणी जाऊन ते काम आम्ही त्या ठिकाणी बंद पाडतोय आणि याच्यानंतर अधीक्षक अभियंता यांना त्या ठिकाणी आम्ही निवेदन सादर करणार आहोत। आज आपण तुमच्या पत्रकार बांधवांना आज या ठिकाणी मुद्दाम बोलवलं की आपण आमच्या सोबत पदाधिकाऱ्यांसोबत पाहणी करा आणि सगळे रस्ते बघा, रस्त्याचे पोल बघा, आपण एक मिनिट बघू शकतो।